पैलवान. मी फल फ म्हणतो. आम्ही पण फला फच म्हणतो. मी फल फ म्हणतो. आम्ही पण फला फच म्हणतो. तफ नाही, तुम्हाला समजलं नाही. मी फल फ म्हणतो. हा फल फ म्हणतो. तसं फुनील तावडे. तर आता माझ्या पोराची ऍडमिशन फाटी फाळेत गेलो होतो. फाळा. अच्छा 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 समजलं. फाळा शाळा शाळा शाळा. जिकडे घंटा वाजते, बरोबर आहे. पोरं फिकतात, अभ्यास करतात, ती फाळा. तर हा पोराची ऍडमिशन फाटी फाळेत गेलो होतो. तर तिकडे फर म्हणाले. फर हे फर नाही, फर फर. मुलांना फरफकट फिकवतात. मुलांची फरफट करतात, ते फर. तर फर म्हणाले, किती मुलं येतो तुम्हाला? मी बोललो 10 पोरं 2 वेळा. फर म्हणाले 10 पोरं 2 वेळा. फर विचार करते, फर विचार करते, फर विचार करते, फर विचार करते. मग म्हणाले 20 ना. मी बोललो नाही फर, 10च पोरं 2 वेळा. बघा आता मला 10 पोरं होती. एक मेला, एक जन्मला, परत एक मेला, परत एक जन्मला. असं 10 वेळा झालं. झालं की नाही 10 पोरं 2 वेळा. मला 10 पोरं असून एकही दिसायला चांगलं नाही. सगळे माझ्यावर गेले होते. तर मॅटर्निटी होम मधले डॉक्टर, त्यांना 2 फुंदर मुलं होती. फुंदर फुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे फुंदर. तर त्या डॉक्टरांना 2 फुंदर मुलं होती. मी म्हणालो ह्यांना तर ऑफिस मुलं असणार ना, चांगला मला आपल्याकडे ठेवून घेते. तर मी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिलो. सगळे पत्रकारांनी प्रश्न विचारला, फंतनुफर फंतनुफर तुम्ही का आलात राजकारणात? विरोध करायला. कोणाला विरोध, कोणाला विरोध? सगळे राजकारण जे लवाड असतात, पैफे खातात, पैफे पैफे पैफे, हे पैफे जे पैफे खातात त्यांना विरोध करायला. मी एवढा घाणेरडा दिसतो म्हणून मी स्वतःची प्लॅस्टिक सर्जरी करण्याचं ठरवलं. प्लॅस्टिक सर्जरी, प्लॅस्टिक सर्जरी ते करायला गेलो. तर डॉक्टर म्हणाले 5 लाख खर्च येईल. मी म्हणालो डॉक्टर घरच्या प्लॅस्टिकचे किती होतील? मी एकदा खूप प्यायलो आणि मी एकदा पेलो की मी कुठेही फलावतो, कुठेही फलावतो. तुम्हाला सांगतो फडाकीची फंडी होती. हा फडाकीची फंडी होती. बायकोच्या फितीने मी आतमध्येच नाही गेलो, बाहेर बैलगाडीच्या तिकडे फैलून गेलो. पाटे पाटे बायकोली म्हणते अहो फुटा 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 फडाकीची फंडी फुटा फुटा. मी बोललो घे काय फुटा फुटा करते, फटा काय घे फुटायला. तुझा मला फपू दे, माझी फुटरली नाही. ती म्हणाली अहो फुटा 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 काही फाकू का अंगावर? मी बोललो फाक फाक, एक बैलगाडीच फाक.
मुलगा आला. माझी मुलगी लंगडी लंगडत लंगडत चहा घेऊन आली. बाप बाप पडेल ती. बाप लंगडी आहे ना. ती लंगडत येताना पाहून पोराची चुळबुळ सुरू झाली. पोरगा म्हणाला, पोरगी लंगडी. मी बोललो त्याला, बघ तुला हुंड्यात 5 लाख देतो, कर लग्न कर. बोलला नाही. परत बोललो, हे बघ तुला हुंड्यात गाडी देतो, गाडी, लग्न कर. बोलला नाही. तर धरली मानकुटी. म्हणालो, हे बघ आता तू नवीन लग्न करणार, नवीन बायको आणणार, कधीतरी भांडण होणार, मग तू रात्री पिऊन येणार, पिऊन आल्यावर घरी नाही जाणार, तिकडे बैलगाडीच्याकडे झोपणार. झोपणार की नाही? झोपणार ना. अरे मग ती परत येणार, परत भांडण होणार, मग तू तिच्या पायावर बैलगाडी घालणार, ती लंगडी होणार. होणार की नाही? होणार ना. अरे मग नवीन बायको आणून तिला लंगडी करण्यापेक्षा मी तुला तयार माल देतो की.